कुलुस्सियों की पत्री अध्याय 3। Colossians chapter 3 कुलुस्सियों की पत्री अध्याय 3 23 से 25 23 से लेकर 25 तक। Colossians कुलुस्सियों की पत्री chapter 3 अध्याय 3 23 से 25 तक। 23 से लेकर 25 तक। कुलुस्सियों की पत्री कलस्सीकरांचं पत्र अध्याय 3 अध्याय 3 23 से 25। 23 से 25 पर्यंत। जो कुछ तुम करते हो तन मन से करो, यह समझकर मनुष्य के लिए नहीं परंतु प्रभु के लिए करते हो, क्योंकि तुम जानते हो कि तुम्हें इस के बदले में प्रभु से मिरास मिलेगी। तुम प्रभु यीशु मसीह की सेवा करते हो। जो कोई बुरा करता है वो अपनी बुराई का फल पाएगा, वहाँ किसी का पक्षपात नहीं। आणि जे काही तुम्ही करता ते माणसांसाठी म्हणून करू नका, तर प्रभूसाठी म्हणून जीवेभावे करा। प्रभूपासून वतनरूप प्रतिफळ तुम्हाला मिळेल हे तुम्हाला माहित आहे। प्रभू ख्रिस्ताची चाकरी करत जा, कारण अन्याय करणाऱ्याने केलेल्या अन्यायाबद्दल त्याला परत मिळेल, पक्षपात होत नाही। आपण डोळे बंद करू, प्रार्थना करू। हम आंखों को बंद करेंगे, प्रार्थना। तारणाऱ्या गोड पवित्र सेनाधीश पिता प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि सर्व सामर्थ्य नावाने तुझ्या नगराच्या सिंहासनाच्या समोर येतो। तारणाऱ्या गोड पवित्र सेनाधीश पिता वचन आम्ही लक्षपूर्वक ऐकण्यासाठी आणि जसं ऐकतो तसं पालन करण्यासाठी सहायता कर। आज्ञा पालनाचं अंतकरण घे प्रभू। लाईट गेली, लाईट येण्यासाठी सहायता कर। येशू ख्रिस्ताच्या नावाने लाईटच्या मागे काम करणारे अशुद्ध आत्म्याला डटावते, बांधते, त्याच्या कार्याला कलवरी कुरसावर टाकून नाश करवते आणि येशू ख्रिस्ताच्या नावाने लाईट येण्याची घोषणा करते। लाईट ये आता या क्षणाला येशूच्या नावाने। पवित्र आत्मा धन्यवाद देते, सर्व पुढील गोष्टी तुझ्या हातात देते येशूच्या नावाने, आमेन। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया। प्रियांनो, आपण काही गोष्टी आज इथे पाहणार आहोत। और प्रिय, कुछ बातें आज हम यहाँ पर देखेंगे। सर्वात पहिली गोष्ट देव तुम्हाला सांगतो, और सबसे पहली बात परमेश्वर आपसे कहता है 23वें वचनात, 23वें वचन में, आणि जे काही तुम्ही करता ते माणसांसाठी म्हणून करू नका। तुम्ही जे काही करता ख्रिस्तामध्ये आज तुम्ही येशू ख्रिस्ताची मुलं आहात। और यीशु मसीह में आज आप परमेश्वर के बच्चे तुम्ही हैं। ख्रिस्ती जीवन जगता। आप मसीह जीवन जी रहे तुम्ही हैं। हे ख्रिस्ती जीवनामध्ये जगत असताना तुम्ही जे काही करता, और मसीह जीवन जीते समय आप जो कुछ करते हैं ते माणसांसाठी म्हणून करू नका। तुम्ही माणसाला दाखवावं किंवा माणसांकडून खुशालकी मिळावी, माणसाने तुमची वाहवा करावी या उद्देशाने करू नका, तर प्रभूसाठी म्हणून जीवे भावे करा। तुम्हाला तनाने आणि मनाने एकत्रित होऊन तुमचं मनाने तुम्ही काय करायचं, देवासाठी करा। और तन मन से आपको क्या करना है, परमेश्वर के लिए सब बातें करना है। तुम्ही ख्रिस्ती जीवन येशूसाठी देवासाठी जगा। और आप मसीह जीवन यीशु मसीह के लिए, परमेश्वर के लिए तुम्ही क्षमा करता, देवासाठी करा। आप क्षमा करते हैं, परमेश्वर के तुम्ही लिए करा। प्रार्थना करता, देवासाठी आप करा। प्रार्थना करते हैं, परमेश्वर के लिए करो। तुम्ही चर्चला येता, देवासाठी या। आप चर्च में आते हैं, परमेश्वर के लिए आओ। तुम्ही बायबल वाचता, देवासाठी वाचा। बाइबल को पढ़ते हैं, परमेश्वर के लिए तुम्ही करो। कुणाला दान मदत करता, हेल्प करता, तुम्ही देवासाठी और करा। आप किसी को दान देते हैं, मदद करते हैं, हेल्प करते हैं, परमेश्वर के लिए करो। तुम्ही काही काम करता, और कोई भी काम आप करते तुम्ही हैं, देवासाठी करा। आप परमेश्वर के लिए करो। ही देवाची इच्छा आहे। और यही परमेश्वर की पहिली इच्छा है। देवाची इच्छा काय आहे? पहली परमेश्वर की इच्छा क्या है? देव तुमच्याकडून ही अपेक्षा करतो की तुम्ही जे काही करा देवासाठी करा। और परमेश्वर आपसे ये आशा रखता है कि आप जो कुछ करते हैं परमेश्वर के आणि लिए करो। तनाने मनाने, ओझेने नाही करायचंय, बायबल वाचायचंय, अरे चर्चला यायचंय, काय करायचं, कंटाळा तर आलाय पण आता जाऊन द्या, असं ओझेने नका करू। और तन मन से करो, बोझ से नहीं करना है कि बाइबल पढ़ना है इसलिए पढ़ रहा हूँ, या फिर चर्च में आना है इसलिए आ रहा हूँ, ऐसा मत, बोझ से मत करो। कुणीतरी तुम्हाला क्षमा करायला सांगितलं म्हणून तुम्ही क्षमा करता, और किसी ने आपको क्षमा करने के लिए बोला इसलिए आप क्षमा पण करते हैं, हृदयातून नाही। पर दिल से नहीं। तशा गोष्टी नाही झाल्या। और वैसी बातें नहीं होना चाहिए। देवाची इच्छा आहे तुम्ही जे काही ख्रिस्ती जीवन जगत असताना ख्रिस्तासाठी करताय ते तनाने आणि मनाने पूर्ण हृदयाने करा। और परमेश्वर की इच्छा है कि आप मसीह जीवन जीते समय मसीह के लिए जो कुछ करते हो तन से और मन से करना चाहिए। त्याचं प्रतिफळ देव तुम्हाला नक्की देईल। और उसका प्रतिफल परमेश्वर आपको जरूर आपला देगा। देव प्रतिफळ देणारा देव और आहे। हमारा परमेश्वर प्रतिफल देने वाला नेहमी परमेश्वर है। लक्षात ठेवा, आपला देव आपल्याला शेवटी तर मिरास देणार आहे। म्हणजे मराठीत काय लिहिले मिरासला? 24 वचन, वतन। आपल्याला वतन तर तो देणारच आहे। कोणतं वतन? स्वर्ग। और हमें मिराज तो वो देने वाला है। कौन सा मिराज? स्वर्ग। आपण स्वर्गात तर जाऊच, हम स्वर्ग तो जाएंगे, पण पृथ्वीवर सुद्धा तो आपल्याला प्रतिफळ देईल। और पृथ्वी के ऊपर भी वो हमें प्रतिफल देगा। आपण जसे जगत आहोत, जैसे हम जी रहे आपण हैं, जे काही करत हम जो आहोत कुछ कर रहे हैं, त्याचा मोबदला तो देणारा देव। और उसका प्रतिफल वो देने वाला परमेश्वर है। बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं जगामध्ये वाईट होताना आपण पाहतो, और संसार में बुरा हो रहा है हम देखते हैं, या किंवा काही बरेच ख्रिस्ताला अनुसरण करणारी सुद्धा
कधी कधी वाईट वागतात और कुछ मसीह लोग परमेश्वर के पीछे चलते हैं पर कभी कभी बुरा बर्ताव करते हैं आणि ते पाहून कधी कधी आपल्याला खूप दुःख होतं. और उन बातों को देखकर कभी कभी हमें बहुत दुख होता है. पण लक्षात ठेवा, पर याद रखो, जसं देव चांगल्याचा मोबदला देणारा देव आहे तसाच वाईटाची फेड करणाराही देव आहे. और जैसे परमेश्वर अच्छाई का बदला देता है तो वैसे वो बुराई का भी बदला देता है. पण लक्षात ठेवा, पर याद रखो, मोबदला देताना आणि वाईटाची फेड करताना जरा वेळ लागतो. और प्रतिफल देते समय और बुराई का बदला देते समय थोड़ा समय लगता है. आपण जेव्हा चांगलं करतो और जब हम अच्छा करते हैं त्याचा मोबदला, त्याचं वतन भेटायला, वतन तर आपल्याला जेव्हा जाणार तेव्हा भेटेलच, पण त्याचा मोबदला, प्रतिफळ जे भेटणार ते थोड्या वेळाने का असेना पण भेटेल. और उसका मोबदला, उसका प्रतिफल थोड़े समय के बाद क्यों न होने दो पर वो मिलेगा. तसंच जो माणूस वाईट करतो तो वैसे ही जो कोई व्यक्ति बुरा करता तो है वाईटाचा पण मोबदला देव देतो. तो बुराई का मोबदला भी परमेश्वर देता जे है. माणसाने वाईट पेरलंय जो कुछ मनुष्य ने बुरा बोया त्याचंही त्याला पूर्ण वाईटच भेटणार आहे, और उसको बाद में उसका बुराई उसको बुराई पण मिलेगा. त्यालाही वेळ लागतो. और उसके लिए भी समय लगता है. कारण हा रूल आहे जगाचा क्योंकि ये नियम है संसार का. की जे पेरलंय जो कुछ बोया है त्याला पटकन उठून नाही येत. और वो तुरंत नहीं बाहर आता. लगेच येतं का? और तुरंत आता है क्या? दुसऱ्या दिवशी येतं का? दूसरे दिन आता है क्या? तिसऱ्या दिवशी येतं का? तीसरे दिन आता है क्या? थोडा वेळ लागतो ना. थोड़ा समय लगता है. मग तसंच आहे ना, प्रत्येक माणसाच्या जीवनात माणसाने जसं जीवन जगला आहे, तो चांगलं करतोय किंवा वाईट करतोय, त्याचं थोड्या दिवसाने का असेना पण त्याला नक्की भेटेल. और हर एक मनुष्य के जीवन में वो जीवन जीते समय उसने जो कुछ अच्छा किया है या फिर बुरा किया है उसका प्रतिफल उसको आगे जाके मिलता है. बायबल मध्ये एक राजा आहे, और बाइबल में एक राजा है त्याचं नाव आहे अदोनी बेजेक. और उसका नाम है अदोनी बेजेक. कुणी ऐकलंय ते नाव? और किसी ने सुना है क्या वो नाम? मला मी स्पष्ट सांगितलं ना. व्हेरी गुड. कुणी इथं किती जणांना माहिती आहे? हा, शास्त्रीमधला बरोबर. काढा जजेस, शास्त्रे, न्याययोग्य पुस्तक, शास्त्रे अध्याय 1 अध्याय 1 आणि त्याचं 7वं वचन. उसका 7वां वचन. जजेस शास्त्रे अध्याय 1 अध्याय 1 आणि त्याचं 7वं वचन. उसका 7वां वचन. तेव्हा अदोनी बेजेक म्हणाला, हातापायांचे अंगठे कापून टाकलेले 70 राजे माझ्या मेजाखाली तुकडे वेचत असत. माझ्या करुणेचे फळ. हा, ठीक आहे. आणि त्याच्या अगोदरचं जरा वाचा. पण अदोनी बेजेक पळून गेला तेव्हा त्यांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले आणि त्याच्या हातापायांचे अंगठे कापून टाकले. आता काय केलेलं आहे? यहोशू आणि इस्रायली लोक युद्ध करत आहे और यहोशू और इस्राएली लोग युद्ध कर रहे हैं. आणि त्या राजाशी आता इथे आपण पाहत आहोत कनानी राजाशी. और कनानी राजा के साथ था. कनानी परिचित यांना देवाने काय केलं? हातात दिलं. और कनानी पुरेजी लोगों को परमेश्वर ने उनके हाथों में दे दिया. आणि जेव्हा त्यांच्याशी लढत असताना और जब उनके साथ लड़ते समय त्यांचा राजा अदोनी बेजेक काय केला? पळाला. और उनका राजा जो अदोनी बेजेक था वो भाग गया. आणि जेव्हा तो पळाला और जब वो भाग गया पण तरी इस्रायली लोकांनी त्याला पकडून घेतलं. और फिर भी इस्राएल लोगों ने क्या किया? उसको पकड़ लिया. आणि 6व्या वचनात वाचलेलं और आहे. 6वें वचन में हम पढ़ते हैं, पण अदोनी बेजेक पळून गेला तेव्हा त्यांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडलं आणि त्याच्या हातापायाचे अंगठे कापून टाकले. त्याच्या हातापायाचे काय केले? अंगठे कापले. हातापायाचे अंगठे ते कापले. आता पुढे. तेव्हा अदोनी बेजेक म्हणाला, आता जसं यहोशू आणि इस्रायली लोकांनी त्याचे अंगठे कापले हातापायाचे, आपण काय करू? अरे अरे रे, किती वाईट केलं ना, असं ना. पण बघा, त्याने जे वाईट केलं ना त्याचंच प्रतिफळ त्याला मिळालं. और उसने जो कुछ बुरा किया था उसका प्रतिफल उसको मिला. त्याने काय केलं? उसने क्या किया? हातापायांचे अंगठे कापून टाकलेले 70 राजे माझ्या मेजाखाली तुकडे वेचत असत. अदोनी बेजेक काय म्हणतो की माझ्या मेजाखाली, मी जिथं जेवतो माझ्या मेजाखाली काय करतात? 70 राजे जे अंगठी बोट कापलेली ते काय करत होते? माझ्या मेजवरून पडलेलं उष्ट खात होते. म्हणजे एवढं त्याने क्रूर रीतीने वाईट कृत्य त्यांनी केलेलं. किती लोकांना त्याने काय केलं होतं? राजांना आपल्या आता मेजाखाली कोण असतं? और मेज के नीचे कौन होता है? कोण असतं? कुत्र. आपल्याला येशू ख्रिस्ताने सांगितलंय की बच्चों की रोटी कुत्तों को नहीं डाल सकते. आणि मुलांची भाकर कुत्र्यांसमोर टाकू नको. तो उस कनानी स्त्री ने क्या कहा? ती कनानी स्त्री काय म्हणाली? मेज के नीचे बच्चों की गिरी हुई रोटी के टुकड़े
कुत्ते चूर चूर करके खा लेते हैं। आणि मेजाखाली पडलेले जे तुकडे आहेत ते जे कुत्रे आहेत ते जो चुरा आहे ते लोक ते खाऊन घेतात। तो वैसे ही सोच के तू मुझे दे दे, आणि तोच विचार करून तुम्हाला मतलब मेज के नीचे कौन बैठता है? मेजाखाली कोण बसतं? कुत्ते। कुत्रे। अभी उस अदोनी बेजक ने क्या किया था, 70 राजाओं को कुत्ते के समान रखा था अपने मेज के नीचे, कुत्ते के समान वो खाना खाते थे। अगर उंगलियां ही नहीं है तो खाएंगे कैसे? आणि जर त्यांना बोटच नाही ते लोक खातील कसे? पढ़ो उस वचन को फिर से 7वें वचन में। तेव्हा अदोनी बेजेक म्हणाला, हातापायांचे अंगठे कापून टाकलेले 70 राजे माझ्या मेजाखाली तुकडे वेचत असत। आगे, माझ्या करणीचे फळ देवाने मला मुझे दिले आहे। मेरे करनी का फल परमेश्वर ने दिया, जो मैंने किया वही मेरे साथ हुआ। लेकिन थोड़ा टाइम पकड़ा ना। 70 राजा उसके मेज के नीचे बिना अंगूठे के बिना उंगलियों के खाना खा रहे थे, वही सेम उसके साथ भी परमेश्वर ने वही करवाया। आणि 70 राजे त्याच्या मेजाखाली बिना अंगठ्याचे तिकडे तुकडे वेचत होते आणि तेच सेम देवाने त्याच्या जीवनात पण करवले। कहने का उद्देश्य क्या है मालूम प्रियो? सांगण्याचा उद्देश काय माहिती? हमारे परमेश्वर के सामने भला हो बुरा हो, जो कुछ तुम करोगे उसका प्रतिफल देने वाला परमेश्वर। आणि आपल्या देवासमोर ते चांगलं असो किंवा वाईट असो, जे काही तुम्ही कराल त्याचं प्रतिफळ देव तुम्हाला मसीह हो मसीह नहीं हो, ख्रिस्ती असो किंवा ख्रिस्ती ये नसो, रूल है यहाँ। हा नियम आहे इथला। संसार में जो लोग जो भी संसार में इंसान बनकर जो पृथ्वी पर आते हैं, आणि जगामध्ये माणूस म्हणून जो कोणी येतो वो विश्वासी है अविश्वासी है। तो विश्वासी आहे किंवा जो अविश्वासी आहे। बोएगा अच्छा बोया अच्छा मिलेगा, बुरा बोया बुरा मिलेगा। आणि जे काही पेरलं, चांगलं पेरलं तर चांगलं भेटेल, वाईट पेरलं तर वाईट भेटेल। ये हमेशा याद हे रखें। नेहमी लक्षात ठेवा। हमारा परमेश्वर देने वाला, जो उसने बोया है उसका देने वाला परमेश्वर है। आणि आपला देव देणारा, जे काही पेरलेलं आहे ते देणारा उसके परमेश्वर यहाँ आहे। पक्षपात नहीं है। आणि त्याच्याजवळ पक्षपात नाही। परमेश्वर पार्शलिटी नहीं करता। आणि देव पक्षपात नाही करत। अरे अरे ये मेरे लोग हैं, ये मेरे मसीह लोग हैं, मुझ पर भरोसा करके जाने दो बोलना नहीं। तुमने बोया है, तुमने अच्छा बोया है, तुमको मैं अच्छा ही दूंगा। तुमने बुरा बोया, ठीक है, तुमको मालूम था ना बुरा नहीं बोना है, तुमने बुरा बोया, उसका भी फल मैं तुम्हें दूंगा। आणि देव पक्षपात नाही करत। ही माझे ख्रिस्ती लोक आहेत, माझ्यावरती विश्वास ठेवतात म्हणून यांना जाऊ द्या नाही। पण जर तुम्ही चांगलं केलं तर तुम्हाला चांगलं भेटेल, वाईट केलं तर तुम्हाला वाईट भेटेल। परमेश्वर पक्षपात नहीं करता। आणि देव कधी पक्षपात करत ना वो घूस लेता है, ना तो घूस घेतो, ना न्याय में ये कपट कर सकता है। आणि न्यायामध्ये तो काही कपट करत उसके नाही। यहाँ पर थोड़ा हर एक बात का समय है, समय जिसे हम कहते हैं देर, आणि त्याच्याजवळ प्रत्येक गोष्टीची एक वेळ आहे, जिसे हम कहते हैं देर। आणि ज्याला आपण म्हणतो परमेश्वर की यहाँ देर है, आणि देवाकडे उशीर आहे। लेकिन देर नहीं बोलते। परमेश्वर की यहाँ पर समय है। आणि देवाजवळ वेळ आहे। परमेश्वर की इच्छा है कि उसने जो किया, अगर ये समय तक इसने अगर अपने आप को बदला नहीं, पश्चाताप किया नहीं, माफी मांगा नहीं, तो मैं इसे दे दूंगा। आणि ह्या वेळापर्यंत जर हा बदलला नाही, याने पश्चाताप नाही केला, माफी नाही मागितलं, तर मी याला देऊन टाकेन। मालूम हुआ, मैंने जो गलत किया है, आणि मी जे काही चुकीचं यहाँ केलं मुझे मिलने वाला है, आणि इथे मला ते भेटणार आहे। लेकिन उसके बीच में जो टाइम दिया है, पण त्याच्यामध्ये जो काही मला वेळ दिलेला अगर आहे, मैं बदलाव नहीं करती हूँ, जर मी त्याच्यामध्ये परिवर्तन माफी करत नहीं नाही मांगती हूँ, आणि क्षमा मागत नाही, मैं बदल नहीं जाती हूँ, आणि मी बदलून जात नाही, तो फिर मुझे ये जरूर मिलेगा। मग मला हे नक्की भेटेल। इसीलिए प्रभु समय देता है। आणि म्हणून देव वेळ देतो। समय देकर वो क्या करता है, मनुष्य को अवसर देता है कि वो पश्चाताप करे, मन फिराए। आणि वेळ देऊन तो माणसाला संधी देतो की त्याने बदलावं। हाँ, जैसे बच्चे बहुत सारे माँ बाप को दुखाते हैं, आणि खूप सारी मुलं आपल्या आई वडिलांना दुखवतात, उनको उल्टा बोलते हैं, त्यांना उलट बोलतात, बहुत तकलीफ देते हैं, त्यांना खूप त्रास देतात, माँ बाप का सुनते नहीं, आई वडिलांचं ऐकत नाही, इंसल्ट करते हैं 4 आदमियों के आणि पीछे। त्यांचा अपमान करतात 4 चौघांमध्ये। लेकिन उनको भी प्रभु समय देता है। पण त्यांनाही देव वेळ देतो। अगर नहीं बदले हुए जर नाही बदलले ते, तो फिर आगे उनके भी जो बच्चे हो जाएंगे, उनके बच्चे उनसे ज्यादा करेंगे, आणि पुढे त्यांनाही मुलं होतील, मग त्यांची मुलं त्यांच्यापेक्षा जास्त करतील, उनके बच्चे उनसे ज्यादा करेंगे, आणि त्यांची मुलं त्यांच्यापेक्षा जास्त करतात, तब ज्यादा हर्ट हो जाएगा, तेव्हा त्यांना जास्त दुःख येईल, ज्यादा रोना आएगा। जास्त रडायला येईल। जो बोया है जे पेरलंय वो यहाँ पर रूल है, आणि ते इथला नियम आहे ये मिलेगा। की ते तुम्हाला भेटणार। इसलिए प्रियो, हम अच्छा कर रहे हैं, आणि जर म्हणून प्रेरणा जर आपण चांगलं करतोय तो अच्छा करते रहो, तर चांगलं करत मसीहतपन में अच्छे जियो। आणि ख्रिस्तीपणात चांगलं जगा। करने के लिए ऐसा मन विचलित मत करो कि अरे दूसरे लोग जो बुरा काम करते हैं उनको देखकर निराश हताश मत होना। आणि दुसरी लोक जे काही वाईट काम करत आहेत त्याला बघून तुम्ही हताश निराश होऊ नका। व्यर्थ हमने अपने आप को धर्मी ठहराया, आणि व्यर्थ आम्ही स्वतःला नीतिमान और ठरवलं, ये लोग बुरा काम करके भी सक्सेस है, वाईट काम करून सुद्धा यशस्वी ये आहेत, आगे हैं, पुढे आहे। लेकिन अंत उनको भी आगे बुरा मिलेगा ही। आणि त्यांना पुढे जाऊन शेवट त्यांना वाईट भेटेलच। लेकिन हम उनको देखकर अपने धर्मीपन को नहीं छोड़ना। पण आपण त्यांना बघून
म्हणून आपल्याला धर्मीपणा सोडायचा नाही. प्रियो, हमारा परमेश्वर बहुत अच्छा प्रभु है आणि प्रियांना आपला देव खूप चांगला और देव उसकी ऐसी इच्छा है कि आप धर्मी बनकर जिए आणि त्याची अशी इच्छा आहे की तुम्ही नीतिमान और बनून मसीह जगावं के लिए जिए. आणि ख्रिस्तासाठी जगावं. आपका जो कुछ काम हो परमेश्वर के लिए हो. आणि तुमचं जे काही काम आहे ते देवासाठी आप असावं. खाना खाते हो परमेश्वर के लिए खाओ. तुम्ही जेवता तुम्ही देवासाठी जेवा. आप पानी पीते हो परमेश्वर के लिए तुम्ही पियो. पाणी पिता तुम्ही देवासाठी आप पिता. जो कुछ जीते हो, जो कुछ काम करते हो, जो कुछ, वो सब प्रभु के लिए करो. आणि तुम्ही जे काही काम करता ते सगळी कामं देवासाठी करा. और सेवा करते हो ऐसे उद्देश्य से सेवा करो. आणि सेवा करता तर ह्याच उद्देशाने तुम्ही सेवा करा. यहाँ पर हमें ऐसे ही कहा गया ना. आणि इथे आपल्याला असंच सांगण्यात आलं क्या ना, लिखा है काय लिहिलेलं कि आहे प्रभु के लिए करते हो. 24वें वचन में लिखा है, तुम जानते हो कि इसके बदले में प्रभु तुम्हें मिरास देगा. आणि तुम्हाला माहित आहे की ह्याच्या बदले देव तुम्हाला वतन रूप और देईल. सच बात है, एक दिन हमें स्वर्ग मिलेगा. आणि एक दिवशी नक्की आपल्याला स्वर्ग भेटेल. बुरा करने वाले स्वर्ग जाएंगे? आणि वाईट करणारे स्वर्गात जातील का? जा पाएंगे? जाऊ शकतील नहीं ना. नाही ना. तो बस वही बात याद रखो, आणि हीच गोष्ट लक्षात ठेवा, बुरा करने वाले स्वर्ग नहीं जाएंगे. वाईट काम करणारे कधी स्वर्गात नाही जाणार. हमें स्वर्ग जाना है. आणि आपल्याला स्वर्गात और जायचं. याद रखो, बलवान क्या करना है? घुसकर, जबरदस्ती से घुसकर करना है. आणि बलवान काय करायचं आहे? जबरदस्तीने घुसून आपल्याला हम त्याच्यामध्ये सब प्रवेश प्रभु करायचा. में, प्रभु की शक्ति में बलवान लोग हैं. आणि आपण सर्व देवामध्ये आणि देवाच्या शक्तीमध्ये बलवान लोक हम आहोत. स्वर्ग में एंट्री नहीं करें, इसलिए शैतान और उसकी अशुद्ध आत्माएं की योजना है कि हम घुसे नहीं. आणि शैतानाने अशुद्ध आत्म्यांची इच्छा आहे की आपण स्वर्गामध्ये प्रवेश करू नये. लेकिन हमें करना क्या है? पण आपल्याला करायचं काय आहे? ताकत लगाकर, ताकद लावून, आत्मिक ताकत लगाकर हमें प्रवेश करना है. आणि आत्मिक ताकद लावून आपल्याला त्याच्यामध्ये प्रवेश करायचा आहे. लेकिन करना है, पण करायचं आहे. क्योंकि जो वतन प्रभु ने हमें, जो मिरास हमारे लिए रखी है, वो हमें लेना है. आणि जे वतन देवाने आपल्यासाठी ठेवलेलं आहे ते आपल्याला घ्यायचं आहे. कि कहा है, तुम प्रभु यीशु मसीह की सेवा करते हो, आणि तुम्ही येशू ख्रिस्ताची सेवा करता. इसलिए प्रभु की सेवा करते रहो. आणि म्हणून देवाची सेवा करत राहा. कभी निराश हताश नहीं कधी होना. निराश हताश होऊ नका. जब आप किसी को मदद करते हो आणि जेव्हा तुम्ही कोणाला मदत तो करता आप प्रभु की सेवा तर करते तुम्ही हो. देवाची सेवा करता. सेवा करने के बहुत सारे अलग अलग प्रकार हैं. आणि सेवा करण्याचे खूप सारे वेगवेगळे प्रकार आहेत. जब आप क्षमा करते हो, जेव्हा तुम्ही क्षमा करता आप सेवा करते हो. तुम्ही सेवा करता. जब आप स्तुति आराधना करते हो, तुम्ही स्तुती उपासना सेवा करता करते हो. तुम्ही सेवा करता. आप किसी को मदद करते हो, तुम्ही कोणाला मदत करता आप सेवा करते हो. तुम्ही सेवा करता. ऐसे बहुत तरीके से, अलग अलग तरीके से आप प्रभु की सेवा करते हो. आणि असं खूप रीतीने वेगवेगळ्या रीतीने तुम्ही देवाची सेवा करता. लेकिन एक ही कहने का उद्देश्य कि बुरा मत करना. आणि सांगायचा एकच उद्देश आहे, वाईट करू नका. जिस परमेश्वर के पास आप जाने वाले हो, जिस परमेश्वर की आप भक्ति करते हो, जिस परमेश्वर में आप मसीहत जीवन जी रहे हो, उसे बुरा नहीं चाहिए. आणि ज्या देवावर तुम्ही विश्वास ठेवत आहात, ज्या देवाजवळ आपण जाणार आहोत, त्याला वाईट तुमच्यामध्ये नकोय. हाँ, वो बुरा नहीं चाहता. आणि ते वाईट करणं त्याला बिलकुल अगर आवडत हम नाही. बुराई करेंगे जर आपण वाईट केलं तो बुराई हमारे दरवाजे से हटेगी नहीं. तर वाईट आपल्या दरवाजातून दूर नाही होणार. नीति वचन जो सुलेमान ने लिखा है, उसने कहा है, आणि नीतिसूत्र जे सुलेमानाने लिहिलेलं आहे ते तो इससे म्हणाला. हम कभी किसी का बुरा नहीं आणि करें. म्हणून आपण कधीच कोणाचं वाईट करू हम नये. भलाई के संतान हैं, आणि आपण चांगुलपणाची मुलं आहोत. परमेश्वर की संतान हैं. देवाची मुलं आहोत. हमसे हो सके भरपूर भलाई करें, आणि जितकं होत असेल तितकं आपण चांगुलपणा लेकिन करायचं. खास करके विश्वासी भाइयों के साथ. पण खास करून विश्वासी लोकांबरोबर. गलतियों की पत्री गलतीकरांचं पत्र 6 अध्याय अध्याय 6 उसका 9 और 10. 9 आणि 10. गलतियों की पत्री गलतीकरांचं पत्र अध्याय 6 अध्याय 6 उसका 9 और 10. त्याचं 9 आणि 10. चांगली करण्याचा आपण कंटाळा करू नये. हाँ, अच्छे काम करने के लिए आप कंटाला मत करो. अच्छा काम क्या है? हाँ हाँ, वही क्या अच्छा काम क्या है? एक दूसरे को मदद करना. और परमेश्वर को जो अच्छा लगता है वो करना. प्रेम करना, क्षमा करना. अभी तुम नहीं बोले, दया करना. अच्छा काम क्या है? भला काम कौन सा है? हाँ, क्षमा करना. हाँ, चर्च में आना, प्रार्थना करना, बाइबल पढ़ना, दान दशंश देना, सुसमाचार बताना, अनाथों के और विधवाओं की सुधि लेना, और जो छोड़े हुए उनको मदद करना,
और भले काम क्या है? और दूसरों की मदद करना। और प्रभु ने कहा है जो तुम्हारे साथ अच्छा बर्ताव करता है उससे तो तुम अच्छा करते, लेकिन जो बुरा करता है उससे भी अच्छा बर्ताव करने में अच्छा। हाँ, जो तुम्हारे साथ बुरा व्यवहार करता है लेकिन तुम फिर भी उसके साथ भलाई काम करते हो, वो भला काम है। उसके बदले उसने जो किया वैसे सेम नहीं करना, टिट फॉर टैट, जैसे को तैसा। तुम अच्छे हो, तुम्ही चांगले आहात, इसीलिए अगर आप अच्छे हो तो चर्च में आओगे, आप मसीह हो तो चर्च में आओगे, आणि जर तुम्ही ख्रिस्ती आहात तर तुम्ही प्रार्थना चर्चमध्ये करोगे, या. प्रार्थना करा, बाइबल पढ़ोगे, बायबल वाचा, उपवास करोगे, उपवास करा मसीह हुआ। आणि तुम्ही ख्रिस्ती आप आहात, अच्छे लोग हो तुम्ही चांगली लोक तो आहात, बुरा काम नहीं करोगे, गाली नहीं दोगे। मग तुम्ही वाईट काम नाही करणार, तुम्ही शिव्या नाही देणार. सामने वाला कुछ भी गलत काम कर रहा है, समोसा काही चुकीचं काम उसके जैसा करतोय, सेम नहीं करो। पण त्याच्यासारखं तुम्ही करू नका. तो भले काम क्या है? आणि चांगली कामं जो काय आपको आहेत? मालूम है ये अच्छा है, आणि जे तुम्हाला माहिती आहे चांगलं आहे, मुझे ये करना है, मला हे करायचं आप आहे, सबको मालूम है तुम्हाला सगळ्यांना भला माहिती काम आहे. क्या है। चांगली कामं काय आहे, बराबर है, बरोबर आहे. बराबर है। बीवी को नहीं मारना भला काम है, बीवी को ताना नहीं मारना भला काम है, आणि बायकोला ताना न मारणं हे चांगलं काम आहे. पति को नहीं मारना नवऱ्याला न ये मारणं भला काम है, हे चांगलं काम पति आहे. को ताना नहीं मारना नवऱ्याला ताने हे न भला मारणं काम आहे. आणि हे चांगले काम आहे. बराबर है, ये भले काम है ना सब। आणि चांगलपणाची काम आहेत ना सगळी. माता पिता के अधीन रहना, आई वडिलांच्या अधीन राहणं, उनकी आज्ञाओं को मानना, त्यांच्या आज्ञेचं पालन तुम करणं, जो कुछ कमाते हो अपने घर में इस्तेमाल करना, आणि जे काही तुम्ही कमावता घरात वापर ये करणं, भले काम है। आणि हे चांगली काम आहे. ये सब मालूम होने के बावजूद इसको करने के लिए कंटाला मत करो। आणि हे सगळं माहित असून सुद्धा हे करण्याचा तुम्ही कंटाळा करू आज नका. मला चर्चला जायला किती गरम होत आहे ना, आता असं केल्याने काय गरम मला वाफ लागणार आहे का? नाही लागणार. हा, असं केल्याने हवा लागेल, बरोबर आहे, पण हवा लागणार आहे का? तर जाऊन दे, आज लय गरम आहे, मी आज चर्चला नाही जात. मला आज बहुत लय धूप ऊन है, आहे. मी नहीं जाऊंगा, बहुत धूप है. माहित आहे आपल्याला जे करायचं आहे और मालूम है हमें जो कुछ अच्छा है करना है, त्याला करायला कंटाळा तो करू. वो करने के लिए कंटाला मत करना. कारण आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल. अगर आप कंटाला नहीं करोगे और करते रहोगे तो एक दिन आपकी कटनी होगी, यानी आपको थोड़े दिनों के बाद प्रतिफल मिलेगा. मालूम हुआ जो हमने कुलसियों की पत्री में पढ़ा आणि जे आपण कलेक्टरांच्या पत्रात कि वाचलं, प्रभु ने हमारे लिए मिरास रखी है. आणि देवाने आपल्यासाठी एक वचन ठेवलेलं आगे आहे. तो हमें स्वर्ग जाएंगे, आणि पुढे तर आपण स्वर्गात जाऊ, लेकिन हम पृथ्वी पर भी जो हम बो रहे कर रहे उसका भी प्रतिफल प्रभु हमें देगा. पण पृथ्वीवरती पण आपण जे काही करत आहोत पेरत आहोत त्याचंही प्रतिफळ आपल्याला प्रभु भेटेल. जरूर देगा, देव नक्की देईल. वो जरूर हम कटेंगे. देखो बोना और कटनी ये नियम है. आणि पेरणं करणं आणि कापणी करणं हा नियम आहे. आगे तर मग जसा आपल्याला प्रसंग मिळेल त्याप्रमाणे आपण सर्वांचे व विशेषतः विश्वासाने एका घरचे झालेल्यांचे बरे करावे. क्या लिखा है? इसलिए हो सके तो हमें क्या करना है? सबके साथ भलाई करना है. लिखा है ऐसा, देखो, इसलिए जहां तक अवसर मिले तो सिर्फ अपने लोगों के साथ भलाई करें. ऐसा लिखा है? इसलिए जहां तक अवसर मिले सिर्फ अपने पत्नी के साथ भलाई करें. ऐसा लिखा है? नहीं, क्या लिखा है? सबके साथ भलाई करे, और खास लिखा है विशेष करके विश्वासियों के साथ. आप विश्वासी हो इसलिए आप एक दूसरे के साथ ज्यादा भला काम करना है, आणि तुम्ही विश्वासी आहात तर तुम्हाला एकमेकांबरोबर जास्त चांगली कामं करायची. अच्छे तन मन से करना है, ताकि इससे हम दिखाते हो मैं प्रभु की सेवा करता हूँ. आणि तनाने आणि मनाने करायचे आहे त्याच्याद्वारे तुम्ही दाखवतात की तुम्ही देवाचे आहात. क्योंकि विश्वासी ही आपके सगे सोयरे हैं, आपके रिलेटिव हैं, आपके भाई है. आणि विश्वासीच लोक तुमचे नातेवाईक आहात, तुमचे ते भाऊ बंधू आहेत. आप जितना प्यार अविश्वासियों को दिखाते हो उससे 2 गुना आपको प्यार विश्वासियों को दिखाना है. आणि जितकं प्रेम तुम्ही अविश्वासी लोकांना दाखवतात तितकं 2 पटीने तुम्हाला विश्वासी लोकांना दाखवायचं. जितना आदर आप अविश्वासियों को देते हो उससे 2 गुना आदर आप अपने विश्वासियों को देना आणि है. जेवढा आदर तुम्ही अविश्वासी लोकांना देता 2 पटीने आदर तुम्हाला विश्वासी लोकांना द्यायचा. जितना खर्चा आप अविश्वासियों के लिए करते हो उससे 2 गुना खर्चा विश्वासियों के लिए करना है. आणि जितका खर्च तुम्ही अविश्वासी लोकांसाठी करता 2 पटीने खर्च तुम्हाला विश्वासी लोकांसाठी करायचा. जितना आप सम्मान अविश्वासियों का करते हो उससे 2 गुना सम्मान मसीहों का करना है. आणि जितका तुम्ही समान अविश्वासी लोकांचा करता तितका 2 पटीने तुम्हाला विश्वासी लोकांचा शायद करायचा. वो
अविश्वासी कमजोर होगा, आपको हर्ट किया होगा, आपकी निंदा किया होगा, आपके बारे में बोला होगा, आपको सताया होगा, तो भी वो आपका विश्वासी है, चर्च में प्रभु का बेटा है, बेटी है बोलकर फिर भी आपको उसके साथ अच्छा रहना है। आणि भले विश्वासी लोकांनी तुम्हाला त्रास दिला असेल, तुम्हाला सतावलं असेल, तरी सुद्धा तो एक विश्वासी आहे, तो ख्रिस्ती आहे असं समजून तुम्हाला त्याच्याबरोबर चांगुलपणा कभी करायचा मत आहे. बोलना कि विश्वासियों से बेटर है अविश्वास। आणि कधी असं म्हणू नका की विश्वासी लोकांपेक्षा पण चांगले आहेत अविश्वासी. ये विश्वासियों को तो वचन मालूम होकर भी गए गुजरे हैं। आणि विश्वासी लोकांना वचन माहित असून सुद्धा गेलेले आहेत. हाँ, कितना इनको बोलो फिर भी इनके कुत्ते की पूंछ के समान है, टेढ़े वो टेढ़े। आणि किती यांना बोलत तरी कुत्र्याच्या शेपटीसारखेच आहे. ऐसा कभी मत बोलो। आणि असं कधीच बोलू नका. विश्वासियों की तुलना कभी कुत्ते के साथ नहीं करना, आणि विश्वासी लोकांची तुलना कधी कुत्ते कुत्र्याबरोबर की करू शेपू नका. के साथ नहीं करना। कुत्र्याच्या शेपटीबरोबर करू नका. भले विश्वासी कितनी गलतियां करते आणि हैं, भले विश्वासी लोक कितीही चुका लेकिन करतात, वो पश्चाताप कर परमेश्वर की संतान फिर से ठहराए जाते पण ते हैं। पश्चाताप करून देवाची मुलं पुन्हा बनतात. इसीलिए अविश्वासियों से बेटर है विश्वासी। आणि म्हणून अविश्वासी लोकांपेक्षाही उत्तम आहे और विश्वास. हम अविश्वासियों के साथ स्वर्ग में नहीं रहने वाले, आणि आपण अविश्वासी लोकांबरोबर स्वर्गात नाही राहणार. हम विश्वासियों के साथ स्वर्ग में रहने आपण वाले। विश्वासी लोकांबरोबर स्वर्गात इसलिए राहणार. हमारा ज्यादा उठना, ज्यादा पहल और हमारा झुकाव विश्वासियों की तरफ होना चाहिए। आणि जास्त आपलं उठणं बसणं जास्त खिचाव ते विश्वासी लोकांकडे असला पाहिजे. देखो प्रियो, परमेश्वर पक्षपात नहीं करता, आणि बघा प्रेरणा देव पक्षपात नाही करत. उसके यहाँ पक्षपात नहीं है। त्याच्याजवळ पक्षपात नाही. वो न्याय करते समय बराबर से न्याय तो करेगा। न्याय करते वेळेस बरोबर न्याय करेल. जो विश्वासियों ने बोया जे विश्वासी लोकांनी पेरलं वैसे ही उसे देगा। तसंच त्यांना भेटेल. पढ़ेंगे उस वचन को, हम पढ़ेंगे इफिसियों की पत्री 6:9। इफ्सिकरांचं पत्र 6:9. एफिशियंस इफ्सिकरांचं पत्र 6:9। 6:9. धन्यांनो, तुम्हीही त्यांच्याशी तसेच वागा व धमकावण्याचे सोडून द्या, कारण तुम्हालाही ठाऊक आहे की तुमचा व त्यांचा धनी स्वर्गात आहे आणि त्याच्याजवळ पक्षपात नाही. हमारे परमेश्वर के पास पक्षपात नहीं है। हाँ, डिटोनॉमी 10 का अनुवाद अध्याय 10. डिटोनॉमी अनुवाद व्यवस्था विवरण 10 अनुवाद 10 इसका 17। त्याचं 17. कारण तुमचा देव परमेश्वर हा तुम्हारा परमेश्वर हा देवाधी देव आहे. हाँ, वो सर्व सामर्थी एकमात्र परमेश्वर है, प्रभूंचा प्रभू, प्रभुओं का प्रभु, महान महान परमेश्वर है। पराक्रमी व भययोग्य देव असून हाँ, तो कोणाचा पक्षपात करत नाही किंवा लाच घेत नाही. वो पक्षपात करता नहीं, लेकिन फिर भी वो विश्वासी और अविश्वासियों में भेद जरूर करता है। तो विश्वासी आणि अविश्वासी लोकांमध्ये भेद नक्की करतो. वो उनमें विश्वासी और अविश्वासियों में अंतर जरूर रखता है। विश्वासी आणि अविश्वासी लोकांमध्ये अंतर नक्की ठेवतो. याद रखो, लक्षात ठेवा, न्याय करते समय न्याय करते वेळेस वो न्याय बराबर से करेगा, वो नहीं देखेगा विश्वासी अविश्वासी। तो न्याय करते वेळेस बरोबर न्याय करेल. तो हे नाही बघणार विश्वासी किंवा तुम विश्वासी हो, तो विश्वासी तुमने आहात, ये किया, तुम्ही हे केलंय तुम्हें कठिनी आगे ये मिलेगी। आणि तुम्हाला कापणे पुढे तुमने येते. भलाई किया है, तुम्ही चांगुलपणा भलाई केली, मिलेगा। चांगुलपणा बुरा भेटेल. किया है, वाईट केलेला बुराई मिलेगा। तर वाईटच भेटेल. ये बराबर से प्रभु करेगा। आणि हे बरोबर रीतीने देव देईल. लेकिन पण जब मिराज देते समय, आणि जेव्हा वतन देते इस वेळेस संसार में सृष्टि पर विपत्तियां डालते आणि या समय, सृष्टीवरती विपत्ती कष्ट टाकते डालते वेळेस, समय, कष्ट टाकते वेळेस या चुनाव करते किंवा समय, निवड करते वेळेस वो अंतर रखता है विश्वासियों में, आणि तो अंतर ठेवतो विश्वासी लोकांमध्ये अविश्वासियों में। अविश्वासी लोकांमध्ये. अविश्वासी लोगों के ऊपर अगर जैसे हम देखेंगे फिरौन के काल के समय पर, जब 7 दिन तक पानी नहीं था मिस्र को पीने के लिए, आणि फिरौनच्या काळामध्ये 7 दिवस पाणी नव्हतं मिस्री लोकांना पिण्यासाठी, इसराइली लोग पानी पी रहे पण थे। इस्रायल लोक पाणी पियत होते. 3 दिन तक अंधेरा था 3 दिवसापर्यंत अंधकार मिस्र देश में, मिस्र देशावरती. लेकिन इसराइली पण इस्रायली लोक उजियाले में थे। उजेडात होते मेंढक से भरे हुए थे, फारो के बदन के ऊपर भी मेंढक थे, आणि फारोच्या अंगापर्यंत सगळी बेडकं होती. लेकिन एक मेंढक भी आणि एक बेडूक सुद्धा इसराइलियों के बीच में नहीं था। इस्रायल लोकांमध्ये नव्हता. बहुत सारे कुटकिया डांस इजिप्शियंस लोगों से भरे हुए थे, आणि खूप सारे डासांनी जे मिस्री लोक होते ते भरलेले होते. लेकिन इसराइलियों को एक डांस भी नहीं ऐसा। पण इस्रायल लोकांना एकही डास नाही चावला. ये अंतर परमेश्वर ने रखा। आणि हा फरक देवाने ठेवला. यहाँ वो परमेश्वर जरूर ऐसा करता है, आणि ह्या ठिकाणी देव नक्की असं, लेकिन न्याय के मामले में पण न्यायाच्या बाबतीमध्ये पक्षपात नहीं तो करता, पक्षपात नाही करत. वो सीधी रीति से न्याय करता तो है। सरळ रीतीने न्याय करतो.
इसीलिए प्रियो प्रभु के वचन के अनुसार आणि म्हणून देवाच्या वचनानुसार हम अक्सर मसीहों के साथ अच्छा रिश्ता रखें। आणि आपण नेहमी ख्रिस्ती लोकांबरोबर चांगलं नातं ठेवायचं हमारा ज्यादा उठ बैठ बोल चाल मसीहों के साथ होना चाहिए आणि आपलं उठणं बसणं आणि बोलणं सर्व ख्रिस्ती लोकांबरोबर जास्त और असतं मसीह को शोभा दे ऐसा ही करे। आणि ख्रिस्ताला शोभा देईल अशीच कामं केली आज प्रभु का वचन हमसे यही कहता आणि है, आज देवाचं वचन आपल्याला आप जो भी काम करते हो, जे काही काम तुम्ही मसीह करता में जीते हो, आणि ख्रिस्तामध्ये मसीह में जगता करते हो, आणि ख्रिस्तामध्ये काम तन करता मन से करो, ते तनाने आणि मनाने करा एक मन से करो, एक मनाने करा और ये मनुष्य के लिए नहीं कर रहे हो, आणि हे माणसांसाठी तुम्ही करत प्रभु के नाही लिए कर रहे हो। देवासाठी करत आहात ये सोच कर करो। आणि हा विचार ठेवून तुम्ही करा आज से प्रभु आपको यही चाहता है, जो भी करो मैं प्रभु के लिए कर रहा हूँ, आणि जे काही करता बोला मी देवासाठी करत आहे प्रभु के लिए कर रहा हूँ। देवासाठी करतोय अगर आप घर में किसी को बुलाया घरात कोणाला बोलवलं तो आप सोचना मैं प्रभु के लिए बुलाया है। आणि विचार करायचं की मी देवासाठी मैं बोलवलेलं प्रभु कभी आपको बुलाना है नहीं किसको बुलाना, तुम्हाला बोलवणं म्हणजे कोणाला बोलवणं प्रभूला बोलवना ना। परमेश्वर मैंने प्रभु को बुलाया। आणि मी देवाला जब बोलवलं आप कुछ भी देते हो, जेव्हा तुम्ही काही देता खिलाते हो, काही आप चालता किसको खिलाते हो? कोणाला चालत आहात प्रभु को खिला रहे हो। देवाला चालत भले आहात उसमें विश्वासी हो अविश्वासी, भले त्याच्यात विश्वास असो किंवा अविश्वासी असो लेकिन ये सोचकर कि मैं प्रभु के लिए कर रहा पण हूँ। हा विचार करून की मी देवासाठी करत आपका आहे हर काम हर बात में ये सोचकर होना है मुझे प्रभु के लिए करना है। आणि तुमचं प्रत्येक काम प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही हा विचार केला पाहिजे की मी देवासाठी करत आहे हालेलुया। हालेलुया। प्रभु आपको आशीष दे। देव तुम्हाला आशीर्वाद अब देतो हम प्रार्थना करेंगे। हे आपण प्रार्थना हम करू. आंखों को बंद करेंगे, आपण डोळे बंद करू कभी बुरा नहीं करना, आणि कधीही वाईट करू नका बुराई के बदले में बुराई ही मिलेगा, वाईटाच्या बदल्यात तुम्हाला वाईटच मिळेल भलाई ही करना। म्हणून चांगुलपणा करा. पवित्र पवित्र करुणामय प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते प्रभु, आए हुए तेरे सभी बच्चों को आशीषित करना, करुणा दया रखना, धन मान सम्मान से दीर्घायु से तृप्त रखना। प्रभु ये जो भी मसीहतपन में काम करते हैं प्रभु के लिए करते हैं, ये सोच रखकर हमेशा करने के लिए सहायता करना, कभी पीछे हटने नहीं देना, कभी भी प्रभु पवित्र पिता पीछे हटने नहीं देना, और मेरे महान पवित्र पिता तन मन से करने के लिए मदद करना और भले काम करने में हमेशा आगे रहने के लिए सहायता करना, और विश्वासियों के साथ भले काम करने के लिए हमेशा आगे रहने के लिए मदद करना। कभी भी प्रभु बुरा काम इनके द्वारा होने नहीं देना, विश्वासियों के साथ कोई बुरा काम इनके द्वारा होने नहीं देना, इनकी सुधि लेना, इनकी रक्षा करना, धन मान सम्मान से दीर्घायु से तृप्त रखना, सदा आनंदित रहने के लिए सहायता करना। प्रभु पवित्र पिता हमेशा तुझमें बने रहने के लिए मदद करना, और इनसे कोई बुरा काम होने मत दे। यीशु के नाम से मैं मांगती हूँ, इनसे कोई भी बुरा काम होने मत दे। हमेशा प्रभु भला काम करते हुए अपनी जीने के लिए मदद करना, इन सब की सुनी लेना, इन सबको यीशु के लहू से कवर करके धन मान सम्मान से दीर्घायु से तृप्त रहने के लिए प्रार्थना करते आपका दास होने के नाते इन्हें आशीषित करते हो। करुणा दया रखना प्रभु, बहुतायत आशीष देना, आगे का पूरा समय आपके हाथों में दे। सारा आदर, सारी महिमा, सारी प्रशंसा, सारा गौरव मैं आपको देती हूँ, प्रभु यीशु के नाम से प्रार्थना करती हूँ। सबको प्रेस हम तेल के लिए प्रार्थना करेंगे।